माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, मी या माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपल्याला शेळ्यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गायडन्स किंवा एक चांगल्या प्रकारे कसं व्यवस्थापन करता येईल आणि शेळीपालनामध्ये फायदा कमवता येईल या दृष्टीने मी इन्फॉर्मेशन देत असतो. तर मित्रांनो, या चॅनलवर मी वेगवेगळे टॉपिक्स माझ्याकडे मी निवडतो, जेणेकरून जे नवीन युवा वर्ग आहेत किंवा जे ऑलरेडी शेळीपालन आहेत त्यांना थोडं रिव्हिजन होईल आणि जे नवीन शेळीपालक आहेत त्यांना वेगवेगळे जे शेळीपालनामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत व्यवस्थापनामधल्या त्या समजतील या दृष्टीने मी माझा फोकस असतो. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी असाच एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि त्या विषयाचं नाव आहे गोट हेअर ट्रिमिंग मशीन. मित्रांनो, शेळीचे जे केस असतात ते शेळीचे केस कापण्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट मिळतात, जे मॅन्युअल आणि इलेक्ट्रिक ऑपरेटेड असतात किंवा बॅटरी ऑपरेटेड असतात. तर त्याविषयी मला या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे की ह्या म्हणजे शेळीचे केस कापले नाही तर काय होतं, शेळीचे केस किती वर्षातून किती वेळा कापले पाहिजेत आणि केस कापण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं पाहिजे आणि केस कापण्याचे बेनिफिट्स हे सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो कव्हर करत आहे. मित्रांनो, कसं आहे, शेळीपालनामध्ये आपल्याला माहिती आहे की शेळ्यांचे जे आजार असतात हे आजार गोठ्यावर जर आले तर शेळ्यांचे मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं आणि मग शेळ्यांच्या आजारामुळे आपल्याकडे मग आजार आले की मग आपल्याला त्यांचं वेगवेगळे मेडिसिन्स किंवा आपलं मग काही मृत्यू झालं तर आर्थिक नुकसान होतं. तर ते सर्व गोष्टी गृहीत धरून आपल्याला योग्य प्रकारे सर्व गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यावर उपचार करून मग किंवा जे काही प्रतिबंधित उपाय आहेत ते आपण करणं फायद्याचं असतं. तर मित्रांनो, कसं आहे, शेळी जी आहे, शेळीला जे बाह्य परजीवी असतात, जसं की मी माझा एक पिसवा किंवा गोचिडचा एक व्हिडिओ ऑलरेडी माझ्या प्लेलिस्टवर आहे, तो तुम्ही जाऊन पहा. तर त्याच्यामध्ये मी सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. मित्रांनो, हे जे बाह्य परजीवी आहेत कीटक, त्याच्यामध्ये गोचिड येतं, पिसवा येतात, गोमाशा येतात. तर हे जे बाह्य परजीवी आहेत हे शेळीला अटॅक करतात आणि मग जनावर काय होतं किंवा आपली जी शेळी आहे ते बैचीन होते, म्हणजे खाज सुटते, तिला केस गळतात आणि सर्व रक्त शोषून घेतात आणि वजन घटतं. तर त्यामुळे मित्रांनो, हे बाह्य परजीवी होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेतो, म्हणजे शेळीला आंघोळ घालतो किंवा त्याच्यावर वेगळ्या फवारणी करतो किंवा मग आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणतो. पण मित्रांनो, कसं आहे की शेळ्यांचे जे गोचीड, पिसवा किंवा गोमाशा जे आहेत ह्या त्या शेळीच्या केसामध्ये किंवा शरीराच्या त्वचेच्या वरच्या केसामध्ये बाह्य आवरणावर जाऊन बसतात आणि त्यांना ती चांगली जागा मिळते आणि मग रक्त शोषत राहतात आणि मग शेळीचं वजन घटतं, शेळी अशक्त होते, मग त्याचा इफेक्ट आपला प्रॉफिटेबिलिटीवर होतो. तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं मित्रांनो, वर्षातून एकदा शक्य असेल तर एकदा, आणि जर आपल्याकडे मशीन असेल तर आपण दोन, जशा पद्धतीनं केसांची साईज आहे किंवा आपण वर्षातून 1-2 वेळा आपण शेळ्यांची केस कापून आपण घेऊ शकतो. मित्रांनो, कसं आहे की शेळीचे जे हेअर्स असतात, म्हणजे जे आपण शेळ्यांचे जे केस असतात ते मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने कापले जातात. आता तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये जी इमेज पाहत आहात ती इमेज आहे मित्रांनो मॅन्युअल हेअर कटिंगचं मशीन आहे हे. आणि हे जे मॅन्युअल हेअर कटिंग मशीन आहे हे आपण विदाउट इलेक्ट्रिकल किंवा बॅटरी ऑपरेटेड नाही तर आपण स्वतः हातानं एक जण शेळीला पकडून आणि दुसऱ्या व्यक्तीने हे कटिंग करून घेऊ शकतो किंवा मग शेळीला बांधून आपण व्यवस्थित मग हेअर कटिंग मॅन्युअली करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, याची कॉस्ट बाजारामध्ये वेगवेगळी असू शकते, पण मी अंदाज एक साधारणतः 1000 रुपये ते 1500 रुपयेपर्यंत या इक्विपमेंटचे रेट असतात आणि हे सप्लायर भरपूर आहेत. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे मॅन्युअल हेअर कटिंग मशीन हे सप्लायर किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणारे भरपूर आहेत.
तर त्यांच्याशी आपण संपर्क साधून या मशीनची खरेदी करून आपण गोट फार्मवर आपण शेळ्यांचे केस कापून घेऊ शकतो. मित्रांनो, कसं आहे की ज्यांच्याकडे शेळी फार्मची संख्या 1 ते 10 किंवा 50 आहे, तर अशा ठिकाणी हे मॅन्युअल गोट हेअर मशीन वापरू शकतो. पण ज्यांचे शेळी फार्म जे 500-1000 शेळ्या आहेत, ज्यांची संख्या जास्त आहे किंवा शेळी फार्म मोठा आहे, तर त्यावेळी शेळ्यांची हेअर कटिंग करणं किंवा शेळ्यांचे केस कापणं हे मॅन्युअल हेअर कटिंग मशीनने शक्य होत नाही. तर अशा वेळी मित्रांनो, आपल्याला इलेक्ट्रिक ऑपरेटेड किंवा बॅटरी ऑपरेटेड हेअर मशीन घेणं कधीही चांगलं. आणि मित्रांनो, कसे आहे की एकदाच ही इन्व्हेस्टमेंट कॉस्ट असते याची. जे इलेक्ट्रिक ऑपरेटेड हेअर कटिंग मशीन जे आहे याची साधारणतः कॉस्ट मित्रांनो व्हॅरी होत राहते. एक साधारणतः आपण घेईल तसं असतं, पण एक माझ्या अंदाजप्रमाणे 10 ते 15,000 पर्यंत या ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटिक हेअर कटिंग मशीन, ज्याच्यामध्ये स्पीड व्हेरिएबल असतं किंवा वेगळे ब्लेड चेंज करायचं असतं. तर जसं त्यांच्या मशीनमध्ये जेवढे फॅसिलिटी जास्त असतील तेवढी प्राईस जास्त राहते. आणि बरेच जे मोठमोठे शेळी फार्म आहेत ज्यांची शेळ्यांची संख्या 100 पासून पुढे असते, तर ते जास्ती इलेक्ट्रिक ऑपरेटेड हेअर मशीन वापरतात. आणि किंवा हेअर ट्रिमिंग मशीन, वेगवेगळी नावं आहेत. आपण नावं जी म्हणतो आपण बरेच मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने या इन्स्ट्रुमेंटला गोट ट्रिमिंग मशीन म्हणतात, कोणी हेअर कटिंग म्हणतात, कोणी म्हणजे वेगवेगळी नावाची म्हणजे गोट शेअरिंग मशीन म्हणतात. तर वेगवेगळी अशी नावं आहेत, पण आपल्याला शेळींचे केस कापण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, कसं आहे की हे जे ट्रिक्स असतात म्हणजे गोचीड, वा, पिसवा हे इन्फेक्शन तयार करतात हेअरवर. आणि मग त्याच्यामुळं शेळ्यांना कसं होतं, आजार होतात. आणि हे आजार कसे असतात मित्रांनो, संसर्जन्य असतात. म्हणजे एकाच शेळीला जर झाली जर रोग, तर तो वेगवेगळ्या शेळ्यांना पण होतो. तर तो संसर्जन्य होऊ नये म्हणून आपल्याला हाच एक फायदा आहे की शेळ्यांचे केस कापल्यामुळे थोडंसं आपल्याला त्याला रोखता येतं. आणि कसं आहे मित्रांनो की शेळीला उन्हाळ्यात पण जास्त हेअर असेल तर मग ते त्रासदायक होत असतं. तर आपल्याला उन्हाळ्याच्या आधी पण आपण सर्व शेळ्यांचे हेअर कटिंग करणं गरजेचं असतं. आणि मित्रांनो, कसं आहे की शेळ्यांचे केस कटिंग केल्यामुळे कसं होतं, शेळ्यांची वजन वाढ होते. कारण कसं असते, हे जे गोचीड, वा किंवा पिसवा असतात, तर हे आपण शेळ्यांचे हेअर कट केल्यामुळं त्या सगळ्या निघून जातात. आणि त्यामुळे कसं होतं की रक्त शोषलं, जे पूर्वीचे जे ट्रिक्स असल्यामुळे रक्त शोषलं जात होतं तर ते बंद होतं. आणि मग त्याचं अल्टिमेटली तिचं वजन वाढतं आणि चांगल्या प्रकारे हेल्थ होते. तर मित्रांनो, शेळींचे केस कापणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती वर्षातून आपण शक्य असेल तर एकदा किंवा दोनदा असं ज्या पद्धतीनं आपण सिच्युएशन बघून आपण करू शकतो. आणि मित्रांनो, हे आपण शेळी फार्ममध्ये हे एक इन्स्ट्रुमेंट आहे हेअर ट्रिमिंग मशीन, हे आपण खरेदी करून आपण शेळ्यांची कटिंग करणं फायद्याचं असतं. आणि मित्रांनो, कसं आहे की शेळ्यांना जे म्हणजे आपण कसं म्हणतो की हिवाळा असेल तर शेळ्यांना थोडीशी थंडी वाजते, तर मग हिवाळ्यात थोडा अवॉइड करायचं हेअर कटिंग, कारण त्यांना मग तशी त्वचेला ऊब राहते. हे फक्त उन्हाळ्यात म्हणजे उन्हाळ्याच्या आधी जर कटिंग केलं तर ते फायद्याचं होतं. तर वेगवेगळे सिच्युएशन बघून किंवा सीझन बघून आपण आपल्या वेळेनुसार, मॅनेजमेंटनुसार आपण शेळ्यांचे केस कट केले पाहिजेत. आणि मित्रांनो, कसं आहे की केस कटिंग करता जे फायदा आहे तो मित्रांनो असा आहे की ज्यावेळी आपण शेळीला क्रॉस करतो बोकड, तर ते कसं होतं की बऱ्याच वेळा जर केस वगैरे असतील शेळीच्या बॅक साईडला जिथं ॲक्च्युली मीटिंग होतं, तर ते जर शेळीला केस असेल तर ते अडचण होते मित्रांनो, व्यवस्थित फीड होत नाही. म्हणजे जे आपलं मीटिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नाही, अडचण निर्माण होते. तर त्याचा पण फायदा आहे की शेळीचे जे बॅक साईडला जे हेअर म्हणजे आपण केस असतात तर ते सगळे आपण कापले पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे मग प्रजनन पण होईल. तर ह्याचे बरेच फायदे आहेत मित्रांनो, शेळीचे केस कापण्याचे बरेच फायदे आहेत. मेन म्हणजे कसं आहे, वा, गोचीड आणि पिसवा होत नाहीत. दुसरं म्हणजे आपल्याला फिडिंगला म्हणजे प्रजनन करताना आपण बोकड दाखवतो त्यावेळी व्यवस्थित शेळीला म्हणजे आपण हे करू शकतो, बोकड दाखवू शकतो.
आणि म्हणजे ते एक फायदा आहे. आणि तिसरा म्हणजे की संसर्गजन्य जे रोग होतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळेल. आणि शेळ्यांचं कसं होतंय, वजन वाढ पण मिळते, बॉडीची चांगली मुवमेंट होते. तर सगळे असे बरेच फायदे आहेत मित्रांनो. तर हे आपण निश्चित घ्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे अगदी जर सुरुवातीला जर 10-15 हजार आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नसेल, तर साधारणतः 1000-1500 रुपयामध्ये जे मॅन्युअल हेअर कटिंग आहे त्याच्यावर काम करा. त्याच्यावर आपण जर माहेर झालो, चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित हँडल करता आलं, त्याच्या प्रकारे आपल्याला जर बेनिफिट चांगले मिळाले, तर मग आपण इलेक्ट्रिक ऑपरेटेड हेअर कटिंग मशीन आपण वापरू शकतो. आणि मित्रांनो कसं आहे की मार्केटमध्ये बरेच सप्लायर आहेत जे हे शेळ्यांचे हेअर ट्रिमिंग मशीन सप्लाय करतात. तर त्यांच्याशी पण आपण व्यवस्थितपणे आपल्याकडे शेळ्यांची माहिती देऊन, किंवा आपल्याला किती शेळ्या आहेत, किंवा आपल्याला आपल्या इथं कोणत्या लोकेशन जर आउटसाईड असेल, लाईटचं सप्लाय नसेल, तर मग त्यावेळी बॅटरी ऑपरेटेड घेऊ शकतो. तर आपल्या सर्व कल्पना त्यांना देऊन मग आपण खरेदी करणे चांगलं आहे. कारण मित्रांनो कसं असतात की बरेच शेळी फार्म हे आउटसाईड असतात. बऱ्याच वेळा काही इलेक्ट्रिकलचे प्रॉब्लेम असतील तिथं, तर त्यावेळी मग ते बॅटरी ऑपरेटेड आपल्याला सूट होतं. किंवा मग काही एक 10 शेळ्या किंवा 50 शेळ्या असतील, तर ते मग मॅन्युअल हेअर कटिंग मशीन सूट होतं. आणि तिसरं म्हणजे ज्या आपल्याला इलेक्ट्रिक ऑपरेटेड आहे, ज्याची संख्या खूप आहे, तर त्या ठिकाणी मग आपण इलेक्ट्रिक ऑपरेटेड फुल्ली स्पीड ऑटोमॅटिक हेअर कटिंग मशीन आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे ह्या 3 मशीन म्हणजे 3 कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफिकेशन करू शकतो. तर बेसिकली हेअर ट्रिमिंगचे 2च प्रकार आहेत. एक आहे म्हणजे मॅन्युअल हेअर कटिंग, आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक ऑपरेटेड हेअर कटिंग मशीन. तर म्हणजे मशीन ऑपरेटेड आपण असं म्हणू, मशीन ऑपरेटेड हेअर कटिंग मशीन. तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते तुम्ही खरेदी करावं असं माझी म्हणजे याचे फायदे आहेत आणि असणं गरजेचं आहे. जे की आपण बाह्य परजीवी आहेत, ते बाह्य परजीवीला आपल्याला रोखण्यासाठी म्हणजे हा एक प्रथम उपचारच आहे. तर ते होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे. आणि कसं होतं मित्रांनो, शेळ्यांचे जे केस असतात, तर ते केस म्हणजे आपल्याला त्यांना थोडंसं चांगल्या प्रकारे वेट गेन होते, त्यांची मुवमेंट चांगली होते बॉडीची, आणि शेळ्या चांगल्या प्रकारे आपल्याला चांगला रिस्पॉन्स देतात, आणि केस गळणं थांबतं किंवा खास सुटणे थांबते. रक्ताचं जे हे आहे ते पण चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिटी होते. तर हे सर्व